चला आज मी तुम्हाला दाखवते आपण जे खताचा उपयोग करतो किंवा खत बनवतो त्याच्या मातीमध्ये कसा उपयोग करायचा आणि जमीन किती भुसभुशीत होते हे आपण आज सर्व पाहूया। बघा आता हे किचन वेस्टचं जे खत बनवलं ते उरलेलं जे असते ना, बघा आता असंच मातीत दाबून द्यायचं। हे मातीत दाबल्यामुळे काय होते, हे थोडंसं बीसुद्धा टाकलं, जे रोपं निघायचे ते निघतील, बाकीचं याच्यात खत तयार होईल। कारण याच्यामध्ये बघा तुम्ही किती प्रकारचे पॉलिनेटर आहे की जे खत बनवण्यासाठी तयारच असतं त्या मातीमध्ये। आणि वरच्यावर जेव्हा आपण असा उपयोग करतो ना, थोडासा असा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये आपलं जे किचन वेस्ट असते बघा आधी टाकलेले, बघा किती याच्यामध्ये अशा प्रकारचे झालेले आहे खत तयार करायचे। सुकलेले पानं वगैरे होते ना, बघा किती प्रमाणात त्यांनी खत तयार केलेलं आहे। फक्त आपल्याला काय करावं लागलं, आणून इथं ठेवावं लागलं। असं करता करता मातीची गुणवत्ता खूप सुधारते। पावसाळ्यापर्यंत आपल्याला जेव्हा झाडं लावायचे काम येईल तेव्हा खूप छान माती आणि बघा असा आंबा पण निघाला याच्यामध्ये। कारण जे काही वेस्ट असलं असं टाकल्यामुळे बऱ्याचदा रोपं मिळतात आणि माती भुसभुशीत होत राहते। मी बघा कुंड्या त्याच्यावर ठेवल्या होत्या। जेट प्लांटला मात्र शेड नाही पाहिजे, त्याला चांगल्या उन्हामध्ये छान ग्रोथ होते त्याची, म्हणून ते मी काढून घेतले। काही कुंडे इथे ठेवल्या होत्या, खत बनवलं होतं। आता बघा हे पपईच्या मुळाशी हे सर्व लावते आणि इथे एक खड्डा करून दोन्ही झाडांच्या मधोमध मी हे बनवते, म्हणजे खत बनवेल आणि दोन्ही झाडांना असे पोषक तत्व भरपूर मिळेल। आणि असे करत राहते आणि जे काही मी वेस्ट आणलेलं आहे ते इथं मध्ये दाबणार आहे मी। आता बऱ्याच प्रकारच्या साली होते आणि इथे बघा आता काही दिवसापूर्वी आपण केलं होतं हे कोरफडचं खत। बघा किती छान भुसभुशीत माती झाली आणि या मातीत कोणताही रोग लागणार नाही, कारण कोरफड हे रोगमुक्त करत असते। आणि त्याच्यानंतर आता हे एक केलं होतं मी कांद्याच्या सालीचं खत। असे वेगवेगळे प्रकारचे खतं बघा या पद्धतीने तयार झालेले आहे बागेमध्ये। आणि उन्हाळ्यामध्ये बघा ह्या खूप फायदा होतो, कारण खत खूप लवकर तयार होतं आणि माती इतकी भुसभुशीत तयार झालेली आहे की मी तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही, इतकी भुसभुशीत माती तयार झालेली आहे ही। आणि आता ही माती आपल्याला छान अशी मिळालेली आहे। थोड्याशा मातीमध्ये खूप जास्त खत आणि हे असं तयार होते। आणि बघा आता इथे मी परत खड्डा करत आहे या दोन झाडांच्या मध्ये, जे तुम्हाला मगाशी दाखवलं होतं। आणि याच्यामध्ये बघा आता मी बऱ्याच प्रकारच्या साली आणल्या होत्या आणि त्या सर्व साली मी याच्यामध्ये दाबत आहे। याच्यामध्ये आता इथे बघू शकता तुम्ही, हे लिंबूचं झाड आहे। लिंबूच्या झाडांची यावर्षी ग्रोथ इतकी छान झालेली नाही आहे। रिपोर्टिंग केल्यानंतर बरेच दिवस झाड ग्रो व्हायला वेळ लागत असतो, पण आता याच्यातली माती बघा तोपर्यंत किती छान तयार झालेली आहे। बऱ्याच प्रकारचं वेस्ट आणून मी याच्यामध्ये दाबत असते खड्डे करून। आणि आधीचं जे होतं ना, एवढ्या उन्हामध्ये हा प्लांट ठेवलेला आहे, पण याच्यामध्ये इतकं वेस्ट असल्यामुळे माती अजूनही ओलावा टिकून आहे मातीमध्ये। बघा किती भुसभुशीत माती आहे, त्याच्यामुळे खतसुद्धा तयार होत आहे वेगवेगळ्या प्रकारचे। बघा असे हे तुम्हाला दिसत आहे ना बारीक बारीक, हेच आपलं खत तयार करत असतात। कार्डबोर्ड आणलं की टाकते कोणत्याही प्रकारचे। आता इथे बघा मी काय करत आहे, मिरचीच्या झाडाच्या साईडला म्हणजे एकदम वुडनपाशी नाही, पण तो थोडं लांब अशा प्रकारचा एक बॉक्स घेतला, त्याला खालून होल केलं। याच्यात केळीच्या साली, कांद्याच्या साली, मोगऱ्याची फुलं होते, गजरे होते, हे सर्व टाकलं। आणि याच्यामध्ये मी थोडीशी राख टाकते, कारण राखेमुळे खत तयार होते आणि या झाडाला चांगलं राहते मिरचीच्या राख, म्हणून याच्यामध्ये आता थोडंसं तुम्ही ताक टाकू शकता किंवा मी आता पाणी टाकून घेते। हळूहळू याचं जे लिक्विड मिळेल साईडला त्यानं झाडांना ग्रोथ येईल। अशा वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग मी माझ्या बागेमध्ये करत असते। आणि छान असे काही अशा बॉटलसुद्धा लावून घेतलेल्या आहे, खूप साईडला लावलं आहे मी हे। आणि जे झाडं नेट खाली आहे त्यांनाच लावलं, एकदम उन्हामध्ये असल्यानं नाही लावलेलं आहे। अशा काही गोष्टीची काळजी घ्यावं लागते आणि आपल्या बागेमध्ये असे छोटे छोटे उपाय करत राहायला पाहिजे। बघा असं लिंबूचं झाड आहे, पण मला माहीत आहे हे पाऊस पडला की याची ग्रोथ खूप झपाट्याने होणार आहे आपल्या झाडाची। आता फक्त हे छान राहिलं पाहिजे एवढीच अपेक्षा करायची उन्हाळ्यात। आणि बघा तुम्ही माती बघू शकता, ही माती इतकी छान तयार झाली नाही, पूर्ण वेस्टने कुंडी भरली होती। आणि आता बघा जे काही निघेल, पक्ष्यांनी मक्याचे कणीस खाल्ले आणि ते इथे दाबून घेतले। अशा पद्धतीने साईडने बघा आता हा भात करपलेला आहे, हा आणला, हा साईडने दाबला। आणि अशा पद्धतीनेच मी काम करत असते बागेमध्ये। आणि उन्हाळ्यामध्ये हे कामं केल्यामुळे आपल्याला छान असे खते मिळतात। बघा हेच ते मक्याचे कणीस होतं, पक्ष्यांनी बघा पूर्णपणे खाल्ले। आता हे याच्यात दाबल्यामुळे काय होते माहिती आहे का, हे आपलं खतसुद्धा तयार होते आणि दुसरं म्हणजे त्याच्यात राहिलेलं बीसुद्धा ग्रो होते। असे फायदा होत असतो, म्हणून मी वरच्यावर कामं करते आणि पाहत होती माती किती ओलावा टिकून आहे अजून एवढ्या उन्हामध्ये कुंडे ठेवलेले असून। याच्या कारण की वर तुम्ही सुकलेले पानं वगैरे बघा दररोज असं जे काही निघते ते आणते, साईडनं असं दाबत राहते। छोटीशी पोळीसुद्धा याच्यात जी काही खाली आपली बऱ्याचदा राहते आणि ते कुणी खात नाही अशा पद्धतीची।
आणि हे काम वरच्यावर तुम्ही करत राहिल्यामुळे दिवसांदिवस तुमची माती अशी भुसभुशीत आणि अशी ब्लॅक काय म्हणू शकता खत अशा पद्धतीने तयार होईल. आणि हे बघून बघा खूप सुंदर वाटते जेव्हा आपला असा रिझल्ट मिळतो तर. आणि तुम्ही हे काम तुमच्या बागेमध्ये नक्की करून बघा. तुम्हाला जर कोणत्या कुंडीत ठेवायचं नसेल तर एखाद्या रिकाम्या कुंडीमध्ये वेस्ट भरा, थोडी थोडी मातीची लेयर लावा आणि खत बनवून तयार होईल तुमचं. 2 महिन्यातच खत तयार होईल कारण गरमी खूप आहे आणि पावसाळा यायच्या पहिले आपला खत तयार होईल. मी तर खूप दिवसापासून प्रयत्न सुरू होते म्हणजे यावर्षी भरपूर खत बनवायचं होतं आणि एवढं वेस्ट आणतो पण ते जाते कुठं ते कळत नाही. बघा हेच कांद्याच्या सालीचं होतं. कांद्याच्या सालीचं, कोरफडचं, कडुलिंबाचं असं वेगवेगळे खताचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही आताही बनवू शकता म्हणजे आपल्याला पावसापर्यंत बऱ्यापैकी खत मिळेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचे छान छान कमेंटसाठी आपला कमेंट बॉक्स आहे, नक्की करा. आणि तुम्ही जे नेहमी मला छान कमेंट करताना त्याच्यामुळेच माझं हुरूप वाढते आणि बागेमध्ये असे कामं करायची इच्छा होते. आणि त्याच्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करत असते की जे काही मी काम करते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच येऊया. मेहनत केली तर फळ हे मिळतेच. आज नाही तर उद्या मिळणार, पण नक्की मिळणार. धन्यवाद.